हे बघा आपण बघायलोय शुद्ध लेखनाचा नियम क्रमांक 4. एकूण किती 5 नियम आहेत होय की नाही. आणखीन बरेचसे नियम आहेत ते पुढच्या वर्गासाठी आहेत. आता बघा नियम क्रमांक 4. तर त्यामध्ये नियम क्रमांक 4 काय सांगतोय, ज्या ज्या वेळी अकारांत शब्द असेल, ज्या ज्या वेळी अकारांत शब्द असेल त्याचे उपांत्य अक्षर जर दीर्घ इकार किंवा उकारयुक्त असेल, उपांत्य अक्षर जर इकार किंवा उकारयुक्त असेल तर ते कसे लिहायचंय, दीर्घ लिहायचे. मग उपांत्य अक्षर म्हणजे कोणते रे, बरोबर शेवटून जे काही तुमचा शब्द आहे त्या शब्दातील शेवटचं अक्षर अकारयुक्त असेल आणि त्याच्या आधीचा अक्षर जसं की खीर, र मध्ये अ चा उच्चार येतोय की नाही, म्हणून हे अक्षर कसं झालं, अकारांत आहे की नाही, अकारांत आहे. म्हणून त्याच्या आधीचा अक्षर हे कोणतं आहे, खी कोणतं आहे, उपांत्य अक्षर. बरोबर हे कसं लिहायचं आहे, दीर्घ लिहायचं आहे. ज्या ज्या वेळी शेवटचे अक्षर अकारयुक्त असेल त्यावेळी त्याच्या आधीचे अक्षर जर इकार किंवा उकारयुक्त असेल तर ते नेहमी दीर्घ लिहायचं आहे. तर कोणकोणते शब्द आहेत बघा, खीर, मीठ, वीट, दूध, तूप, नवनीत, जमीन, आणखी कोणतं आहे, लसूण.